आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बोरामणी नाक्याजवळ अपघात, जिल्हा परिषदेचे अधिकारी विवेक लिंगराजसह तिघांचा मृत्यू। सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या बलकर चालकाचा ताबा सुटल्याने दोन दुचाकींना धडक दिली आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जात एका कारखान्यात घुसला। शनिवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले। मृतांमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विवेक लिंगराज यांचा समावेश आहे। सोलापूर हैदराबाद रोडवर जुना हैदराबाद नाका येथे ही दुर्घटना घडली असून या अपघातानंतर बलकर चालक पळून गेला। ही घटना शनिवारी सायंकाळी 6:15च्या सुमारास घडली। तोहीद मानिद कुरेशी, आसिफ चांदमाशा बागवान, विवेक लिंगराज अशी मृतांची नावे आहेत, तर वाजिद अलीम कुरेशी, मजीद मेहबूब चौधरी तसेच करीम बादशाह बेपारी यांच्यासह आणखी 3 ते 4 जण जखमी झाले आहेत। हा बलकर सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघाला होता। हैदराबाद नाक्याजवळ समोरच्या 2 दुचाकींना त्याने पाठीमागून धडक दिली। ताबा सुटल्याने बलकर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने गेला व तो थेट वाहन बांधणी करणाऱ्या कारखान्यात घुसला। वाहन बांधणी कारखान्यासमोर काही वाहने उभी होती। त्या वाहनांना जोराची धडक दिली आणि बलकरच्या धडकेने दुचाकीस्वार आसिफ बागवान हा जागीच ठार झाला तर दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया, सूरज पारवे।